डॉक्टर चंद्रकांत पाटील गौरवगाथा पुरस्काराने सन्मानित। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बाजीराव पाटील यांना शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सकाळतर्फे गौरवगाथा या उल्लेखनीय व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव या उद्देशाने हा कार्यक्रम पुणे येथे आयोजित केला होता। पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा लेख गौरवगाथा या पुस्तकामध्ये सादर करण्यात आला असून ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। सकाळ न्यूज पेपरचे मुख्य संपादक निलेश खरे आणि डॉक्टर गिरीश ओक यांनी डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना गौरवगाथा पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आधारवड ठरलेली सेकंडरी पतसंस्थेला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी संचालक, सचिव, खनिजदार ते अध्यक्षाच्या विविध पदांवर काम करत डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सहकारातून परिवर्तन घडवण्याचं काम केलं। पतसंस्थेच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध स्पर्धा घेऊन बक्षीस दिले। सभासद शाळेला भिंतीवरील घड्याळ व व्यक्तिगत बक्षीस वितरण करण्यात आले। पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षी दादर येथे सेकंडरी भवन खरेदी केले। महाबळेश्वर येथे सहकार भवन उभारण्याचा संस्थेचा मानस असून सभासदांसाठी पर्यटन व मेडिक्लेम योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणीनंतर ग्राहक भांडार सुरू करण्याचा मानस आहे। बावधन पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खनिजदार सतेज शिंदे व तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे, जगन्नाथ जाधव, संचालक पांडुरंग कनसे, प्राचार्य तुकाराम बेनके, कुंडलिक मेमाने, देविदास कंठाळे, अमोल कुसेकर, प्रमोल कुसेकर इत्यादी मान्यवर सेकंडरी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित होते। सभासदांना स्वतःचे घर घेण्याचे, मुलांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी तसेच आरोग्य विषयक गरजांसाठी संस्था अर्थसहाय्य करते। त्यामुळे संस्था सभासदांचा भक्कम आधार ठरली। विविध ठेव आणि कर्ज योजनांमुळे सभासदांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे। डॉक्टर चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, सेकंडरी पतसंस्था लिमिटेड, मुंबई।